पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। स्वानंद सुखनिवास सद्गुरु जोग महाराज की जय। सब संतन की जय। अंतवंत इमे देहा नित्य स्वक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमयस्य तस्मद्युध्यस्व भारत। आणि शरीर जाता गवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमारा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी सेवेसाठी घेतलेला श्लोक ग्रंथांची माऊली असलेली गीतामाई या ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील 18वा श्लोक सेवेसाठी घेतलेला आहे। नमोस्तवंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षरोरुभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः। नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानंत वासुदेव नमोस्तुते। वासनाद् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमोस्तुते। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छन्ति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति। या ठिकाणी आज जी प्रवचनस्वरूपी सेवा आहे, सेवेसाठी निवडलेला जो श्लोक आहे तो भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील 18वा श्लोक आणि त्यावर ज्ञानोबराय भाष्य करतात, ओवी खर्च करतात। ज्ञानोबराय म्हणतात, आणि शरीर जाता गवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमारा। अर्जुना, बाबा रे, हे जे शरीर आहे भूतांपासून निर्माण झालेले हे शरीर आहे। पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी। येत कायमी माझे कोण वागवे हे ओझे देहा के वीरजे हे काळाचे भातुके। बाबा रे, हे जे शरीर आहे या शरीराचा एक गुणधर्म आहे। पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं हे शरीर, पण या शरीराचा हा जो गुणधर्म आहे तो म्हणजे नाशिवंत पावणे। ज्याप्रमाणे याची उत्पत्ती झाली, उपरण्याचा पहिला काठ उचलला म्हणजे दुसरा काठ त्या पाठोपाठच येत असतो, त्याप्रमाणे जन्म झाला का मृत्यू हा पाठोपाठ येतोच असतो। निर्मिती झाली त्याबरोबर त्याचा नाशही पावणार, हा या मृत्यूलोकाचा एक नियम आहे। ज्याप्रमाणे या मृत्यूलोकाचा हा नाश पावणे, बघा आपल्या या सृष्टीमध्ये जर बघितलं, जे काही जिवंत प्राणी दिसताय प्रत्येक जण प्रलय काळाच्या मार्गाने मार्गक्रमण करताय। जे काही दृश्य आहे ते अदृश्यामध्ये परावर्तित होतंय। हा एक सृष्टीचा एक नियम आहे। आणि त्यामुळं तू हा एक विचार कर, विवेक धर का या ठिकाणी हे जे शरीर आहे याचा स्वभाव नाश पावणे हा याचा स्वभाव आहे। म्हणून नेमकी या मृत्यू लोकात आल्यानंतर मला कुठलं कर्म करायचं आहे, एक निश्चय केला पाहिजे। जोपर्यंत तू निश्चय करत नाही तोपर्यंत तुझ्या जीवनाला साफल्य लाभत नाही, साफल्याचा लाभ होत नाही। तोपर्यंत जीवन हे काहीतरी साफल्य मिळवून देण्यासाठी आहे। ज्याप्रमाणे एक त्रिपुटी आहे, जो साधक आहे त्याला साधना करावी लागते आणि साधना केल्यानंतर त्याला साध्याची प्राप्ती होते।
त्याप्रमाणे ही एक त्रिपुटी आहे का जन्माला आल्यानंतर कुठलं तरी कर्म करणं, ते मनुष्याने कर्म करावे, मनुष्य कर्म करतो, पण ते त्याच्या बुद्धीला पटेल असं कर्म करतो, बुद्धिप्रामाण्यवादी त्याला म्हटलं जातं. ते शास्त्राला किती मान्य आहे या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. शास्त्र किती मानतं, त्या शास्त्राची त्याला सहमती आहे का? तुम्ही जे कर्म करता त्या कर्माला शास्त्राची किती सहमती आहे? मनुष्याचे विचार जोपर्यंत त्याच्या नजरेमध्ये उंच होत नाही तोपर्यंत समाजाच्या नजरेमध्ये उंच होत नाही. आधी त्याच्या नजरेमध्ये तो उंच असला पाहिजे, त्याचे शब्द त्याच्या नजरेत उंच असले पाहिजे. ज्या शब्दांचा मी वापर करतोय किंवा ज्या कर्माचा मी वापर करतोय, जे कर्म मी करतोय ते माझ्या नजरेमध्ये कितपत योग्य आहे. जोपर्यंत त्याच्या नजरेत योग्य नाही तोपर्यंत समाजाच्याही नजरेत योग्य नाही आणि तोपर्यंत शास्त्राच्याही नजरेत योग्य नाही. हे इतकं महत्त्वाचं आहे. एक तत्वदर्शीपणा याला म्हटलं गेलेलं आहे. जे का कर्मरंभाची कड, ज्ञानोबराय भाष्य करता या ओळीवर, जे कर्मरंभाची कड नावे को होय दुवाड, वाहतीये वेळे जडा शिदोरी जैसी, तैसेनी सहंकारे फळवे लाशे नरे, किजेगा आदरे जिजे काही, परी तेही करणे बहु असा, वळगोनी घरी सायासा, जीवनो पावो का जायचा कोल्हाटी यांचा. बाबा तू कर्म करतोय, बघ इथं जे कर्म करेल तेच तुझ्याबरोबर येणार आहे. पण ते जरी कर्म योग्य नसलं तर तुला त्या ठिकाणी अधोगतीला प्राप्त व्हावं लागेल, तुझी अधोगती होईल जीवनामध्ये. म्हणून हा जीवनाचा खरा निश्चय आहे का आता जो निश्चय धरला त्यानुसार तुला गती प्राप्त होणार. कर्मानुगो गच्छति जीव एक, जसं कर्म करल तशी तुला त्या ठिकाणी गती प्राप्त होईल. कर्मयोग्य सद्गती प्राप्त होणार, कर्म अयोग्य अधोगती पतन होणार त्या ठिकाणी तुझं. आणि एकदा की पतन झालं का तुझं जीवन ते व्यर्थ आहे का नाही. मग ते काय जन्माला आला आणि पाणी वाहता वाहता मेला, उपयोग नाही त्या गोष्टीचा. जन्माला आल्यानंतर मी कुठलं तरी त्या ईश्वराची मला प्राप्ती झाली पाहिजे, समाजाला योग्य प्रेरक असं माझ्याकडून कर्म घडलं पाहिजे, जेणेकरून मी गेल्यानंतर सुद्धा समाजाला माझा काहीतरी हवा वाटला पाहिजे. तो का म्हणे गुन्हा, तुकाराम महाराजांनी सुद्धा या चिंतन केलेलं आहे. मनुष्याने जीवन जगत असताना ओशाळ जीवन जगू नये, ज्याला मिंद्य स्वरूपाचं जीवन म्हणतो आपण, लाचार ज्याला म्हणतो आपल्या भाषेमध्ये, ज्याला आपण लाचारीपणा म्हणतो, असं मनुष्याचं जीवन कदापि नसावं. नसावे ओशाळ मग मानिती सकळ, जाय तेथे पावे मान, चाले बोलिले वचन. जो मनुष्य लाचार नसतो ना, ज्याच्या ठिकाणी कुठलाही लाचारीपणा मिंदेपणा नसतो, असा व्यक्ती कुठेही गेला त्याला मान सन्मानच भेटत असतो. बघा, नसावे ओशाळ मग मानिती सकळ, जाय तेथे पावे मान, चाले बोलिले वचन, राहो नेदी बाकी, दान ज्याचे त्यासी टाकी. तुका म्हणे हवा वाटे गुन्हा, तुका म्हणेसाठी गुन्हा, हवा वाटे जना तुका म्हणेसाठी गुन्हा. असा व्यक्ती समाजाला त्यावेळेस हवा वाटत असतो का त्याच्या गुणांकडे बघितल्यानंतर त्याचे गुण किती प्रेरक आहे. त्या मनुष्याने जे जीवन जगलं, त्याची काम करण्याची हातोटी, समाजाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन, समाजामध्ये वावरण्याची त्याची पद्धत, या सर्व गोष्टी त्याच्याकडं ज्यावेळेस त्याचा अवलोकन केलं जातं. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यावेळेस मी माझ्या जीवनाच्या शेवटच्या टोकावर उभं राहिलो आणि त्या शेवटच्या टोकावर उभं राहिल्यानंतर ज्यावेळेस जीवनाची वाटचाल बघितली, माझ्या जीवनाची कवतुक वाटे झाली या वेचांचे, नाममंगळाचे तेने गुणे. आता मला माझ्या स्वतःच्या जीवनाचं कौतुक वाटायला लागलं, काय जीवन जगलो मी. इतर प्राणी पक्षी बघतो आपण, प्रत्येकजण भोगामध्येच आहे, प्रत्येकजण विषयामध्येच आहे. काही लोक म्हणतात त्या व्यक्तीने संसार, शून्यातून संसार निर्माण केला, कौतुक काय त्याच्यामध्ये. प्रत्येकजण तेच करतोय, कौतुक काय त्यामध्ये.
स्वतःच्या प्रपंचासाठी, स्वतःच्या संसारासाठी प्रत्येकच जण झटतोय. मनुष्याकडे पहाच, पण पशुपक्षीचं जीवन जरी बघितलं तर प्रत्येकाच्या प्रपंचासाठीच चाललंय ना. होय, प्रत्येक जण संसारासाठी करतोय, पण समाजासाठी, संप्रदायासाठी आपण किती प्रेरक आहोत, आपण संप्रदायासाठी, समाजासाठी काय करतोय, आपण सनातनी आहोत का, आपलं कर्म काय, यावर आपली हातोटी, यावर आपले गुण ठरवले जातात. हा मनुष्य किती मोलाचा आहे. आणि मग असा मनुष्य ज्यावेळेस या मृत्यू लोकाचा निरोप घेतो त्यावेळेस तो व्यक्ती किती हवा आहे, तो व्यक्ती गेल्यानंतर कळतं आपल्याला का हा व्यक्ती किती प्रेरक होता आपल्यासाठी, किती पोषक होता समाजासाठी. हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकजण संसारासाठीच करतोय, त्यामध्ये महत्त्व नाही. प्रत्येकजण विषयात मग्न आहे, त्यामध्ये महत्त्व नाही. पशुपक्षी जीवन जगतात, त्यांनाही मुलं बाळा होतात, त्यांची घरटी असतात, दिवसभर तेही त्या काड्या गोड्या गोळा करून घरटी बांधतात. आपण तेच करतो. आपल्यात त्यांच्यात फरक काय? एक शरीराचा फरक आहे फक्त. ते जे विषय भोगतात तेच विषय मृत्यू लोकापासून स्वर्ग लोकापर्यंत तेच विषय आहे. बदल काय त्यामध्ये? तेथ उर्वशिया इंद्रसुखी, जैसा का स्वर्ग लोकी, तैसाची कृमी ही नरकी लोळतुष लागे. स्वर्गलोकामध्ये उर्वशीपासून इंद्र जे सुख भोगतो ते सुख मृत्यू लोकामध्ये कुर्म भोगतोय. विशेष काय याच्यामध्ये? भोगिता उर्वशीशी जे सुख स्वर्गी इंद्राची, त्याची विष्टे माझी सुकरासी, सुकरीपासी निश्चित. विशेष काय याच्यामध्ये? जो अखंड भोगाजचे, ज्ञानोबा ओवी खर्च करता, तया व्यसन काम क्रियेचे, मुख देखुनी विरक्ताचे सचेल करी. विशेष काय? विशेष ते आहे का समाजाच्या व्यतिरिक्त करणं, शास्त्राला अनुसरून करणं, शास्त्राला मान्य असणं. तस्मात् शास्त्रम प्रमाणम कार्य विशेषते. त्या शास्त्राला किती मान्य आहे, ते शास्त्र किती मानतं त्या गोष्टीला, तुम्ही कुठलं कर्म करताय हे जास्त प्रेरक आहे, हे जास्त महत्वाचं आहे. विषयातून बाहेर निघणं, विषयांचा त्याग करणं. जोपर्यंत एक लक्षात घ्या, समाजाला सगळ्या गोष्टी मान्य आहे, तुमचा क्रोध मान्य आहे, बघा तुमची वागणूक मान्य आहे, तुम्ही कुठले कर्म करता ते मान्य आहे, पण समाजाला काम कधी मान्य नाही. प्रत्येक वेळेस फटका खात असेल तर कामी व्यक्ती, कुठेही मार खातो कामी व्यक्ती. ज्याने जो कामाच्या अधीन गेला, ज्याला स्त्रीविषयक काम जिंकता आला नाही, ज्याचे इंद्रिय भोगाविष्ट झालेले आहे, असाच व्यक्ती कायम मृत्यू लोकामध्ये फटका खातो. तुम्ही समाजाचा विचार करा, तुम्ही मृत्यू लोकाचा विचार करा, तुम्ही शास्त्राचं प्रामाण्य बघा. प्रत्येकजण इथंच फटका खातोय. साधा परमार्थाचा जरी विचार केला तर काम हा असा गुण आहे का प्रत्येकजण त्याच्यामध्येच फटका खातो. इंद्रियाणाम ही चरता यन्मन्यो विधीयते तदस्य हरिता प्रज्ञा वायुर नावमी वंबसी. प्रत्येकजण इथंच फटका खातो. इंद्रियांबरोबर रममान होणं, त्या मनुष्याने स्वतःच्या दृष्टीमध्ये त्याचं कर्तृत्व त्याने गमावलं, त्याचा स्वाभिमान तेच गमावत होतो. कामी व्यक्तीला जर विचारलं, बाबा रे तू कितपत श्रेष्ठ आहे, तो म्हणतो मी कसला श्रेष्ठ हो, मी कसला श्रेष्ठ. इथंच तो स्वाभिमान गमावला. पण परमार्थिक व्यक्तीला जर विचारलं, बाबा तुम्ही कितपत श्रेष्ठ आहोत, अहो मी इतका श्रेष्ठ आहे का संप्रदायात असल्यामुळं माझं मी भाग्य समजतो. हा त्याचा स्वाभिमान आहे, हा खरा त्याचा स्वाभिमान आहे. हे शब्द त्यासाठी जड वापरतात. आपण काय जीवन जगतो, आपण विषयामध्ये किती मग्न आहोत, आपण विषयाला किती अनुसरून आहोत. तस्मात् शांतो दांत उपरतस्तितिक्षु श्रद्धावंतो भूत्वा आत्मनम वात्मनम पश्य.
बृहदारण्य तेच सांगितलंय, विषयाचा त्याग कर. विषयाचा त्याग केल्यानंतर तुला जी विवेक बुद्धी निर्माण होते, तुला जे वैराग्य निर्माण होतं, त्यातून तू समाजामध्ये उंची गाठतो, त्यातून तुला उंची भेटते, त्यातून तुला सद्गती प्राप्त होते. तुला फक्त विषयाचा त्याग करायचा आहे. कारण जो विषयी आहे, विषय विसर पडला निषय, इथं विषयाचा विसर पाडायचा आहे. तोपर्यंत तो परमार्थिक दृष्टिकोनात उंच त्याचं उंचच होत नाही. त्याला मान उंचवायची असेल, पहिल्यांदा विषयाचा त्याग केला. दोष दृष्टी जिहार साच्य पुनर्भोगवेशी दिनतः असाधारण हेत्वाज्ञ वैराग्य सत्रोपमी. पंचदशिकारांनी तेच सांगितलं. त्या विषयांकडे बघताना त्याला दोष दृष्टीने त्याने त्या विषयांकडे बघितलं पाहिजे. अंतःकरणामध्ये जिहासा सुद्धा शिल्लक राहिली नाही पाहिजे, इतकं महत्वाचं आहे. आणि त्या भोगांविषयी दिनत्व प्राप्त न होता कामा झालंच नाही पाहिजे. काय गरज आहे? ज्ञानोबा ओवी खर्च